नमस्कार. तलाठी मित्र, महसूल अधिकारी आणि शेतकरी बांधवांनो, आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या कायद्याबद्दल बोलणार आहोत. हो, एक असा कायदा जो अनेक जमीन मालकांसाठी खऱ्या अर्थाने एक मोठा आशेचा किरण ठरला आहे. चला तर मग सुरुवात करूया. विचार करा, समजा एखाद्या जमिनीच्या व्यवहारात कायद्यातील अटींचं उल्लंघन झालंय, म्हणजे शर्तभंग झालाय, तर ती लाखो करोडो रुपयांची जमीन सरकार जमा होण्यापासून वाचवण्याचा काही मार्ग आहे का? आज आपण याच मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. तलाठी मित्र या आपल्या चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. इथे तलाठी आणि ग्राम महसूल अधिकाऱ्यांना त्यांच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन कामांसाठी लागणारं सगळं मार्गदर्शन मिळतं. मग ते महसूल विभागातील नवीन अपडेट्स असोत किंवा शासन निर्णय. आणि हो, शेतकरी बांधवांसाठी ई-पीक नोंदणी, पीएम किसान योजना आणि शासनाच्या इतर योजनांची माहिती सुद्धा आपण इथे देत असतो. आपला उद्देश अगदी स्पष्ट आहे. तलाठी आणि महसूल अधिकाऱ्यांना त्यांच्या कामात मदत करणं आणि शेतकऱ्यांपर्यंत योग्य माहिती पोहोचवणं. त्यामुळे जर आपल्याला हे काम आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल नक्की सुरू ठेवा. चला तर मग आपल्या मूळ विषयाकडे येऊया. आजचा आपला विषय आहे शर्तभंग. ही खरंच एक खूप मोठी आणि जुनी समस्या आहे. अनेक वर्षांपासून माहिती नसल्यामुळे किंवा काही इतर कारणांमुळे हजारो जमिनींचे व्यवहार झाले, पण त्यात कुळ कायद्यातल्या अटी पाळल्या गेल्या नाहीत. आणि यामुळे त्या जमिनींवर अक्षरशः जप्तीची टांगती तलवार होती. आता शर्तभंग म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर कायद्याने घालून दिलेल्या अटी किंवा शर्ती न पाळता जमिनीची खरेदी विक्री करणं. असा कोणताही व्यवहार कायद्याच्या नजरेत अवैध ठरतो आणि त्याचे परिणाम खूप गंभीर असू शकतात. आणि यातला सगळ्यात मोठा धोका कोणता? तर असा व्यवहार झालेली जमीन सरकार थेट जप्त करू शकतं. हो, म्हणजे जमीन मालकाच्या हातून कायमची जाण्याचा पूर्ण धोका असतो. ही परिस्थिती खरोखरच खूप गंभीर आहे, नाही का? पण ह्याच गंभीर समस्येवर सरकारने एक तोडगा काढलाय. 2016 साली एक खूप महत्त्वाची कायदेशीर सुधारणा आणून सरकारने अशा जमीनधारकांना एक मोठा दिलासा दिला आहे. खरं तर आपली चूक सुधारण्याची ही एक कायदेशीर संधीच आहे. आता आपण जी माहिती पाहणार आहोत ती पूर्णपणे अधिकृत आहे. हे बघा, ही माहिती 7 मे 2016 रोजी प्रसिद्ध झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रावर आधारित आहे. हा आहे महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 20 सन 2016. म्हणजे या माहितीला एक पक्का कायदेशीर आधार आहे. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, की या कायद्याचा फायदा घेऊन आपली जमीन नियमित म्हणजे रेग्युलर कशी करायची. सरकारने यासाठी काही स्पष्ट अटी आणि नियम घालून दिले आहेत. चला, त्या अटी नेमक्या काय आहेत ते एक एक करून पाहूया. तर ह्या कायद्याचा लाभ घेण्यासाठी मुख्य 3 अटी आहेत. पहिली अट, हा कायदा लागू होण्यापूर्वी संबंधित जमिनीवर अंतिम जप्तीचा आदेश झालेला नसावा. दुसरी अट, जमीन खरेदी करणाऱ्या व्यक्तीची एकूण जमीन महाराष्ट्र शेतजमीन कमाल धारणा कायद्याच्या मर्यादेपेक्षा जास्त नसावी. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे खरेदीदाराला सरकारकडे एक ठराविक दंड भरावा लागेल. आता आपल्या मनात प्रश्न आला असेल की हा दंड किती असतो आणि तो मोजतात कसा? चला, आता आपण या दंडाच्या हिशोबाची प्रक्रिया समजून घेऊया, कारण हीच या कायद्यातली सगळ्यात व्यावहारिक आणि महत्त्वाची माहिती आहे. दंडाची रक्कम ठरवताना 2 मुख्य गोष्टी पाहिल्या जातात. पहिली गोष्ट, जमिनीचा वापर आजही शेतीसाठीच होतोय का? आणि दुसरी गोष्ट, जमिनीचा वापर बदलून तो अकृषिक कारणासाठी म्हणजे नॉन ॲग्रिकल्चरल कामासाठी होतोय का? यावरच सगळा हिशोब अवलंबून आहे. बरं, जर शर्तभंग झालेली जमीन आजही शेतीसाठीच वापरली जात असेल तर त्या जमिनीच्या त्यावेळच्या बाजार मूल्याच्या म्हणजे रेडी रेकनर रेटच्या 50% रक्कम दंड म्हणून भरावी लागते. आणि जर त्या जमिनीचा वापर बदलला असेल म्हणजे ती अकृषिक कारणांसाठी वापरली जात असेल, जसं की घर, दुकान किंवा कोणतेही बांधकाम, तर मात्र दंडाची रक्कम वाढते. अशावेळी जमिनीच्या बाजार मूल्याच्या तब्बल 75% रक्कम दंड म्हणून भरावी लागते. चला, हे एका सोप्या उदाहरणाने समजून घेऊ म्हणजे विषय एकदम स्पष्ट होईल. समजा एका जमिनीचं बाजार मूल्य आहे 20 लाख रुपये. आता जर तिचा वापर शेतीसाठी होत असेल तर 50% प्रमाणे 10 लाख रुपये दंड बसेल. आणि जर तिचा वापर अकृषिक कामासाठी होत असेल तर 75% प्रमाणे 15 लाख रुपये दंड भरावा लागेल. आता दंडाचा हिशोब कसा लावायचा हे आपल्या लक्षात आलं असेल. मला खात्री आहे की ही माहिती आपल्यापैकी अनेकांसाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. अशाच उपयुक्त आणि सविस्तर माहितीसाठी तलाठी मित्र चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता एक महत्त्वाचा प्रश्न, की या एका कायद्याचा प्रभाव किती मोठा आहे? तर ही एकच सुधारणा संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रदेशांना आणि वेगवेगळ्या कुळ कायद्यांना लागू होते.
ही जी 2016ची सुधारणा आहे ती महाराष्ट्रातील 3 प्रमुख कुळ कायद्यांमध्ये करण्यात आली आहे. यात एक आहे महाराष्ट्र कुळवहिवाट अधिनियम, दुसरा आहे हैदराबाद कुळवहिवाट अधिनियम जो विशेषतः मराठवाड्यासाठी लागू आहे, आणि तिसरा आहे विदर्भ प्रदेशासाठी असलेला कुळवहिवाट अधिनियम. याचा अर्थ या कायद्याचा फायदा संपूर्ण राज्यातील लोकांना घेता येतो. चला तर आत्तापर्यंत आपण जी काही माहिती पाहिली तिचा थोडक्यात आढावा घेऊया, म्हणजे यातले महत्त्वाचे मुद्दे आपल्या कायम लक्षात राहतील. थोडक्यात सांगायचं तर 4 गोष्टी लक्षात ठेवा. 1. शर्तभंगामुळे जमीन धोक्यात येऊ शकते. 2. 2016चा कायदा ती नियमित करण्याची एक संधी देतो. 3. यासाठी तुमचं प्रकरण अंतिम टप्प्यात नसावं आणि जमीन कमाल मर्यादेत असावी. आणि 4. वापरानुसार 50% किंवा 75% दंड भरावा लागेल. हे मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. खरं तर हा कायदा केवळ जमीनधारकांसाठीच नाही, तर महसूल अधिकाऱ्यांसाठीही खूप महत्त्वाचा आहे. जमीनधारकांना त्यांची चूक सुधारून जमीन कायदेशीर करण्याचा मार्ग मिळतो आणि अधिकाऱ्यांना अशा प्रकरणांमध्ये काय कारवाई करायची याची एक स्पष्ट दिशा मिळते. आज आपला मौल्यवान वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आम्हाला आशा आहे की ही माहिती आपल्याला नक्कीच उपयुक्त ठरली असेल. अशाच प्रकारच्या अधिक माहितीपूर्ण विश्लेषणासाठी तलाठी मित्र चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. या विषयाबद्दल किंवा इतर कोणत्याही महसुली विषयाबद्दल काही प्रश्न असतील, काही सूचना असतील तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. पुन्हा भेटूया लवकरच एका नवीन आणि महत्त्वाच्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.